तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे होळी आणि मी होळीला चालले आहे आई पप्पाकडे बदलापूरला। दुपारचे 3 ते 4 झालेच होते। येऊन आराम करून मस्त नाश्ता करून खाली पाहिलं तर भरपूर सगळी सोसायटी जमा झाली होती आणि खूप छान प्रकारे होळीची सजावट झाली होती। अत्यंत आनंद होत होता की इथे सुद्धा तेवढाच आनंदाने आणि गर्दीने जमा होतात होळीला। अशी आमची सगळी तयारी बघून मला तर खूप मजा वाटली। तसंच आज पुरणपोळीचाही बेत ठरवला होता। माझी तयारी त्यासाठी सगळी चालली होती। मी खूप छान कांदा भजी आणि बटाटा भजी तयार केली होती। आईनेही पुरणपोळ्यांचं सर्व काही तयारी केली होती। बाकी मीही पुरणपोळ्या लाटायला घेतला होता। वर्षाचीही वाट बघत होते पण तिचं यायचं कॅन्सल झालं म्हणून मी सुरुवात करून टाकली। माझ्याकडून तरी जेमतेम मी 4 पोळ्या केल्या होत्या पण त्यातली फसगतही झाली होती। पिठामध्येही चिकटपणा कमी असल्यामुळे माझ्या पुरणपोळ्या फुटायला लागल्या होत्या। मिश्रणही बऱ्याचपैकी थोडं सॉफ्ट झालं होतं पण मी ट्राय केला होता। एकूण 5 पुरणपोळ्या लाटायचा प्रयत्न केला, त्यात माझ्या 2 फुटल्या आणि 2 खूप छान झाल्या होत्या आणि तेवढ्यातच 9 वाजायला आले होते। सोसायटीकडून तसं आमंत्रण आलं होतं की सर्वांनी 9 वाजता खाली यायचं आहे, कारण होळी तेव्हाच 9 वाजता पेट घेणार होती। भरपूर बायका होळीची पूजा करायला खाली गेल्या होत्या। मला जाता येत नव्हतं, माझी अडचण आली होती आणि ह्यावर्षी मला ही शिमग्यासाठी कोकणात जायला मला मिळालं नाही। माझी अडचण सगळी काही सुटका होणार होती पण ह्यावर्षी माहीत नाही काय वाटत होतं आणि आमचं जाणं चुकलं। मला खूप रुखरुखल्यासारखं वाटत होतं। आम्हाला सतत खूप आठवण येत होती। खाली गाणी खूप सुंदर आपल्या कोकणातली लागली होती। मन राहत नव्हतं पण तरीही मन मिळवून घेतलं इथेच ह्यावर्षी एन्जॉय करूया, कारण भरपूर वर्ष झालं मी नेहमी गावाला जाते। ह्यावर्षी माहेरात करूया म्हटलं। आईने घरीसुद्धा पूजा काही केली नव्हती। मी आले म्हणून तिने देवाची पूजा न करता हा मला पुरणपोळ्यांचा घाट करायला लावला। तू आलीस, तुझ्यामुळे मलाही खायला भेटेल आणि तुझ्या वडिलांनाही। मीही त्यात आनंद मानून आज आम्ही हा सगळा प्रकार करत बसलो। आनंद म्हणजे हेच की समोर एवढा मोठा होम पेटत होता आणि कसलं भारी वाटत होतं। मला कोकणातली आठवण येत होती पण हे सगळं काही इथं बघून मला आठवण येईना झाली होती। पण शेवटी कोकणातली होळी ती कोकणातलीच असते आणि हा शिमगा माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारा होता। होळी पेट घेताना बहुतेक सर्वांनी हात जोडले होते। सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने वर मागितले होते। काहींना नजर लागू नये, काहींनी खूप खूप प्रार्थना केली। मीही लांबूनच पाया पडले आणि ह्यावर्षी आपल्या देवीलाही माफी मागितली की मी नाही येऊ शकत। असं म्हणतात की नेहमी आपल्या कुलदेवतेचं आठवण ठेवावी आणि तिची ओटी भरावी। माझ्याकडून तरी हा शिमगा असा एक सण असतो की ज्या दिवशी मी गावात जाऊन आमच्या देवीकडे ओटी भरत असते आणि यावर्षी ही गोष्ट झाली नाही म्हणून खरंच खूप आठवणी येतं, ते वाईट वाटत होतं। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मला असं वाटत होतं की उद्या गाडी काढावी आणि निघावं, पण माहीत नाही का पाय रोखले गेले आणि काय अडचणी आली। तरीही इथूनच नतमस्तक होऊन देवीला पाया पडून घेतलं आहे आणि तिला माझा नमस्कार पोचवला आहे। सांभाळून घे आणि आमचं हे वर्ष खूप छान जावं अशी तिच्याकडे प्रार्थना केली। खिडकीतून जाऊन मी होळी पाहिली तर इतकं छान पेट घेत होती। सगळीजण या होळीला शेवटपर्यंत पाहत होते। त्यात फुटणारे नारळ सगळीजण घेऊन जात होती आणि त्यांचा खमंग लागणारा स्वाद सगळ्यांना आवडत होता आणि आम्हीही त्यातले काही 2 नारळ घेऊन गेलो। तो देवीचा प्रसाद म्हणून खायचा असतो। हे नक्की खरं आहे का? मलाही नक्की कमेंट करून सांगा की नक्की हा पण नारळ आपण प्रसाद म्हणून खावा की नाही। मला तर खूप छान गोड लागलेला आहे आणि कोकणातल्या पद्धतीत असं केलं जातं असं मला ह्यांनी सांगितलं। ह्या वर्षीचा आनंद मी ह्या शिमग्यात घेतलेला आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला।